मनाचा पाळणा करू। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण आकाशी चंद्र चांदणे आणि कोण तुझे यू प्यार करेगा हे जे काही सॉन्ग चालू आहे ट्रेंडिंगवरती, त्या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे आणि हा जो काही व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला 2 फोटोंची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवणे एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि डेमो तुम्हाला जरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर मित्रांनो, या व्हिडिओला एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज पडणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्या कॅपकटमध्ये तुमचं 2 फोटो असणार आहेत, ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। आणि जे काही हे असणार आहे मी दिलेलं ऑडिओ, तर ऑडिओ मित्रांनो तुम्हाला ॲड करायला प्रॉब्लेम होतोय। तर ऑडिओ कसं ॲड करायचं मी आता तुम्हाला दाखवतो सिंपलीरित्या। जर मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला असणार आहे, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिला असेल तर ते कसं ॲड करायचं, सिंपली ॲड ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट ॲडवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो, इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला जो काही मी व्हिडिओ दिलेला असणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि खाली इम्पोर्ट साऊंड ओनलीचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आणि हे जे काही सॉन्ग असणार आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। सॉन्गला वगैरे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो, आपली ह्या व्हिडिओमध्ये एकच बीट आहे, ती बीट प्रॉपर कुठं आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा। 10 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे ते 0च्या थोडंसं अलीकडे आहे। तर प्रॉपरलीरित्या तुम्हाला हा म्हणजे फोटो वगैरे ह्या बीटमध्ये सेट करून घ्यायचे आहेत। सेट केल्यानंतर आता मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर पहिल्या फोटोवरती एक तुम्हाला इथे की फ्रेम ॲड करायची आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला या फोटोच्या एकदम सेंटर पॉईंटला यायचं आहे, ते की फ्रेम ॲड करायचे आहे आणि फोटोच्या लास्ट पार्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे। या प्रकारे की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो पुढच्या फोटोवर देखील एकदम सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे, फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे। तर मित्रांनो, या प्रकारे फोटोवरती की फ्रेम ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता। आता या पहिल्या फोटोवरती आपण की फ्रेम ॲड केल्या, त्या सेंटरच्या की फ्रेमवरती तुम्हाला यायचं आहे। सेंटरच्या की फ्रेमवरती आल्यानंतर फोटोला थोडंसं तुम्हाला या प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर मित्रांनो या प्रकारे तुमचा फोटो मागे पुढे जाताना तुम्हाला दिसणार आहे। दुसऱ्या फोटोवरती देखील तुम्हाला सेंटरच्या ॲनिमेशन कीवरती यायचं आहे आणि ते देखील फोटोला तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे थोडंसं। तर मित्रांनो, म्हणजे या प्रकारे तुमच्या फोटोवरती मुवमेंट क्रिएट होणार आहे। आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला इथे इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथे मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगमधनं हॅलो ब्लरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो आता इथे तुम्हाला बघू शकता इथे आपल्याला ब्लॅक फ्लॅशचा जो काही इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे। तर मित्रांनो, तो आता कुठं ॲड करायचं तुम्ही लक्षपूर्वक बघा। जिथे आपल्या म्हणजे फोटो म्हणजे तुमच्या ऑडिओमध्ये जे काय ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले त्यामध्ये असं ब्लिंक झाल्यासारखं तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर सिंपली मित्रांनो हा ब्लॅक फ्लॅशचा इफेक्ट ॲड करण्यासाठी इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे ब्लॅक फ्लॅशचा इफेक्ट बघायला भेटणार आहे, तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करून ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ती थोडीशी मित्रांनो मोठी असणार आहे, त्याला प्रॉपरलीरित्या आपल्या बीटपर्यंत सेट करायचं आहे। नंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, जे काही स्पीड दिसते ते पूर्णपणे तुम्हाला एकदम हाय 100वरती करून ठेवायचं। ओके, तर मित्रांनो या प्रकारे झाल्यानंतर पुढे जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतोय या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे। आपले जे काही ट्रान्झिशन असणार आहेत ते पूर्णपणे लोड होऊन द्यायचं आहे तुम्हाला। लोड झाल्यानंतर हे जे तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो। इथे बघू शकता पुल आउटचं ट्रान्झिशन आहे, हे ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी काही ड्युरेशन खाली दिसत्या ती प्रॉपर जशी म्हणजे तुमच्या फोटोला सॅटिस्फाय होईल त्या प्रकारे तुम्हाला सेट करायचे आहे। ते मी 2.5 वरती ठेवतो, प्रॉपरली ते तुम्हाला या प्रकारे ठेवायचे। ओके, नंतर मित्रांनो तुम्हाला पुढचा जो काही फोटो दिसतोय त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशन लोड झाल्यानंतर आता इथे मित्रांनो तुम्हाला इथे इन ॲनिमेशनमध्ये स्विंग बॉटमचं ॲनिमेशन बघायला भेटेल। हे ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे आणि खाली जी काही ड्युरेशन दिसणार आहे ते 1.4 वरती सेट करायचे। ओके, आता मित्रांनो एवढं झाल्यानंतर आता तुम्हाला इथे बघू शकता पुढे जो काय आपण स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड केला आहे तो इफेक्ट प्रॉपर आपले किती सेकंदवरती बघू शकता। तुम्हाला 13 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे त्या पोझिशनला तुम्हाला यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ते तुम्हाला 1 नंबरला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटतोय, तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर मित्रांनो पुढे बरोबर 14 सेकंदवरती तुम्हाला यायचं आहे। 14 सेकंदात जे काही 0 आहेत बरोबर त्या पोझिशनला यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ते तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा जो काही इफेक्ट बघायला भेटतोय तो इफेक्ट ॲड करून इथे एकच शेक आला पाहिजे एवढी त्याची ड्युरेशन ठेवायची। ओके, प्रॉपरलीरित्या एवढी 1 शेक येईल अशी मी ड्युरेशन ठेवल्या। या प्रकारे ड्युरेशन ठेवल्यानंतर आता तुमचा व्हिडिओमध्ये शेक दिसला, थोडीशी मी ड्युरेशन वाढवतो, पण मित्रांनो ड्युरेशन वाढवते पण एकच शेक आला पाहिजे, डबल झालं नाही पाहिजे। ओके, नंतर मित्रांनो ह्या इफेक्टला सिलेक्ट करायचं, इथं खाली तुम्हाला कॉपीचा ऑप्शन दिसतोय, या कॉपीवरती क्लिक करायचं, इथे एक्स्ट्रा लेअर तुमची येणार आहे। नंतर ह्या लेअरला तुम्हाला ड्रॅग करत पुढे घेऊन यायचं आणि त्या 18 सेकंदाचं थोडंसं पुढे एक बीट आहे त्या पोझिशनला प्रॉपर तुम्हाला ही बीट मार्क करायची म्हणजे ॲड करायची। आपला जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे। तर मित्रांनो या प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर आता वरती तुम्हाला ज्या काही लिरिक्स दिसतात त्या लिरिक्स आपल्याला ॲड करायचे। तर लिरिक्स कशा ॲड करायच्या हे मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे इथून पुढचा जो काही पार्ट आहे तो लक्षपूर्वक नक्की बघायचा आहे।
आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर इथे तुम्हाला टेक्स्टचा ऑप्शन बघायला भेटतोय. या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲड टेक्स्ट असा एक ऑप्शन बघायला भेटणार आहे. ओके, तर मित्रांनो लक्षपूर्वक बघा, कारण मी आता 2-3च टेक्स्ट कसे ॲड करायचे ते सांगतो. बाकी तिथून पुढचं जे काय असणार आहे ते तुम्ही करायचं आहे, काही विषय नाही. फक्त तुम्ही हे जे काही पार्ट मी सांगतोय ते फक्त लक्षपूर्वक बघा. आता तुम्हाला खाली ॲड टेक्स्टचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे. ॲड टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो गाण्यामध्ये इथं काय म्हणतंय ते तुम्हाला प्रॉपरली त्या नीट ऐकून घ्यायचं. जर मित्रांनो जमत नसेल तर आपलं कोण तुझे यू प्यार करेगा हे जे काही सॉन्ग आहे ते तुम्हाला गुगलवरती कोण तुझे यू प्यार करेगा आणि पुढं लिरिक्स असं टाकायचं आहे आणि तुम्हाला गुगलवरती ह्याचे लिरिक्स भेटून जाणार आहेत. तर इथे मित्रांनो प्रॉपरली त्याचे काही लिरिक्स असणार आहेत. त्या लिरिक्स मित्रांनो ॲड करण्यासाठी ॲड टेक्स्टवरती क्लिक करायचे. ते इंटर टेक्स्टचा ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली ते मित्रांनो मी जी काही पहिली आपली लिरिक्स आहे ती लिरिक्स कॉपी करून घेतल्या, कोण तुझे यू प्यार करेगा. तर मित्रांनो या प्रकारे मी ह्या लिरिक्सला इथे टाईप करून घेतले आणि पुढे जे काही 3 डॉट टाकलेत बघू शकता. या प्रकारे चांगली दिसण्यासाठी थोडं असं 3 डॉट टाकलेत आणि ते असं इमोजी तुम्ही कोणतेही टाकू शकता. ओके, तर मित्रांनो या प्रकारे तुम्ही इमोजी वगैरे टाकल्यानंतर आता इथे ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ही जी काही आपण कोण तुझे यू प्यार करेगा ही कुठंपर्यंत म्हणतंय आपल्या गाण्यामध्ये, म्हणजे ही लिरिक्स कुठेपर्यंत आहे. आता इथे बघू शकता ही पहिली जी काय आपली लिरिक्स आहे ती 5 सेकंदपर्यंत आहे. तर प्रॉपरलीरित्या मी ह्याला 5 सेकंदपर्यंत व्यवस्थित सेट करून घेतलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला जे काही आपलं लिरिक्स आपण ॲड केल्या त्या लिरिक्सला तुम्हाला प्रॉपरली इथे वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे. या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर आता मित्रांनो ह्याला आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. तर ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी इथे तुम्हाला टेक्स्टच्या लेअरला सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली या ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपले ॲनिमेशन लोड होणार आहेत इथे इन आउट आणि जे काही लूप, म्हणजे या प्रकारे तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये ॲनिमेशन बघायला भेटतील. तर आपण या व्हिडिओमध्ये इन आणि आउट ॲनिमेशनचा उपयोग करणार आहे. ओके, तर मित्रांनो ह्या टेक्स्टसाठी आता इन ॲनिमेशनमधून तुम्हाला टाईप 2चं जे काही ॲनिमेशन दिसते हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर खाली ते तुम्हाला ड्युरेशन बघायला भेटत्या. तर ही जे काही ड्युरेशन आहे ती पहिल्यांदा तुम्हाला इन ॲनिमेशन 2 सेकंडवरती सेट करायचं आहे. नंतर आउट ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल क्लोजचं एक ॲनिमेशन बघायला, म्हणजे आउट ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. तर ह्याची खाली जी काही ड्युरेशन आहे ही लाल ती तुम्हाला 1.6 वरती सेट करायचं. ओके, तर मित्रांनो काही या प्रकारे म्हणजे आपली लिरिक्स या ठिकाणी ॲड होऊन जाणार आहे. या प्रकारे ॲनिमेशन देखील येऊन जाईल. आता मित्रांनो पुढची लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला ही सगळी प्रोसेस डबल करायची गरज नाही. त्यासाठी काय करायचं, सिम्पली ही जी काही लिरिक्सची आपण ॲड केल्या त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लेअरला सिलेक्ट केल्यानंतर हे तुम्हाला टूल बघायला भेटणार आहेत. तर थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला कॉपीचा ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली ह्या टेक्स्टची तुम्हाला कॉपी घ्यायची आहे. कॉपी घेतल्यानंतर याला असं लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे. लॉंग प्रेस केल्यानंतर पुढे आपली जी काही टेक्स्ट असणार आहे तिथेपर्यंत तुम्हाला असं ड्रॅग करत न्यायचं. ओके, या प्रकारे ड्रॅग केल्यानंतर आता जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे इथे आपल्याला प्रॉपर ह्याला बीटपर्यंत सेट करायचं आहे. म्हणजे आपली इथेपर्यंतच लिरिक्स आहे ती. आता इथे जी काही लिरिक्स आपण ॲड करणार आहे ती इथेपर्यंत आहे. तुम्हाला प्रॉपरली जिथेपर्यंत आहे तिथेपर्यंतच ठेवायचं. मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो. आता इथे ड्रॅग करत आपण पुढे आणलेलं ना, तर मित्रांनो ही जी लिरिक्स म्हणजे ज्या काही अक्षर आहे ती चेंज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला या टेक्स्टवरती डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचा इंटरफेस येऊन जाणार आहे. आता सिम्पली मित्रांनो ही जी काही लिरिक्स आहे ती देखील मी ते कॉपी करून घेतल्या. सिम्पली ते पेस्ट करून घेतो. पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन वगैरे सगळं जे काही असणार आहे ते ऑटोमॅटिकली अप्लाय होईल, कारण आपण कॉपी घेतलेली त्यामुळे. ओके, तर आता मित्रांनो पुढे आता इथून पुढे जो काय आहे तो आकाशी चंद्र चांदणे ही जी काही लिरिक्स आहे ती आपली 13 सेकंदाच्या थोडंसं इथेपर्यंत आहे. तर सिम्पली तुम्हाला ही जी कॉपी घ्यायची आहे. आता इथं तुम्हाला मी आणखी एकदा धावतो. ही जी कॉपी घ्यायची आहे ड्रॅग करत पुढे घेऊन यायचं आहे आणि जिथेपर्यंत आपली पहिली आता आकाशी चंद्र चांदणे कुठंपर्यंत आहे तुम्हाला ऐकायचं आहे. तर 13 सेकंदाच्या पुढेपर्यंत काहीतरी येतं आहे. तर सिम्पलीरित्या मित्रांनो इथे तुम्हाला असं म्हणजे सेट करून घ्यायचं आहे प्रॉपरलीरित्या आणि पुढे जे काही लिरिक्स असणार आहेत ते ॲड करायचे. आणि पुढे मित्रांनो जर तुम्ही हे आपलं काय म्हणायचं इमोजी वगैरे असते ते तुमच्या हिशोबाप्रमाणे कसं आवडेल तसं तुम्हाला टाका, काही विषय नाही. नंतर मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. फिल्टरचं ऑप्शन बघायला भेटतो. या फिल्टर्सवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर आणि एकदा फिल्टर्सवरती क्लिक करून आता मित्रांनो जे तुम्हाला इथे खाली खूप सारे फिल्टर बघायला भेटतील. ओके, तर मित्रांनो तुम्ही एकदा काय करा की प्रॉपरलीरित्या म्हणजे जवळपास जेवढे पण चांगले फिल्टर या ठिकाणी खूप चांगले फिल्टर आहेत. तर मित्रांनो जेवढे पण चांगले फिल्टर तुम्ही एक अप्लाय करून बघा. जो चांगला दिसेल तुमच्या फोटोला, जो पण चांगला फिल्टर या ठिकाणी दिसणार आहे तो फिल्टर तुम्हाला इथे हमखासपणे अप्लाय करून घ्या, काही विषय नाही. तर इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो काही शॅडोचा फिल्टर आहे आता इथे तुम्हाला मी दाखवतो आपण कुठला यूज केला आहे. तर तुम्हाला देखील तो करणार असेल तर इथे तर हा शॅडोचा फिल्टर आपण यूज केला आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही दुसरा करणार असेल तर काही विषय नाही. तुमच्या फोटोला जो सूट होईल चांगला तो तुम्ही इथे ॲड करायचा आहे. नंतर मित्रांनो ॲडजस्टवरती क्लिक करून ॲडजस्टवरती नाही, या फिल्टरवरती क्लिक करायचं. इथे तुम्हाला पॉलिशचं ऑप्शन बघायला भेटतोय. या पॉलिशवरती क्लिक करून तुम्ही ह्याची जी इंटेन्सिटी वगैरे तुम्ही काय पण म्हणू शकताय ती तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकताय. तर आता जशी मी बाय डिफॉल्ट होती तशीच ठेवल्या, काही लय ॲडजस्ट केलेलं नाही. आणि आता मित्रांनो बघू शकताय ज्या प्रकारे तुम्ही डेमो वगैरे बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ क्रिएट झाला. आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली
आपले जे काही वरती रिझोल्युशन आहे ते एकदम फुल्ली तुमच्या मोबाईलला जसं सपोर्ट करेल तसं सेट करायचं आहे आणि वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.